गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंदावरुण यम सप्ती धनेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ कोहि धारत मुनि ध्यान ताको हो उपाधि तेमो में मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहिल हे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मैं रोहि आत्मा पापू करू प्राण। ये सांगते मी मंगल के नाही ना खेळते का मग करू विषय संपला ना। उक्त अर्थ सर्व वेद का सार है। आतापर्यंत मी जे काय केलं जेवढे वेद आहेत पुराण शास्त्र साधू संत ऋषीमुनी या सगळ्यांचं तात्पर्य किंवा सगळं साक्षी काय आतापर्यंत केलं काय केलं मी कोण आहे केलं जगाचं कारण काय केलं सुखाचं साधन काय केलं तीन गोष्टी तीन गोष्टी वेद शास्त्र पुराण संत त्यांचंही मूलभूत आहे। एक स्वतः विचार करावा ओळख जगाचं कारण काय एक कळावं सुखाचं साधन काय कळावं हे तिन्ही तत्व तुम्ही आतापर्यंत ऐकलं तीन प्रश्नाचं उत्तर हे वेदाचं सार आहे एवढंच याच्यावर किती बोलता येईल काय बोलायची गरज। जो शिष्य को आचार्य ने उत्तर कहे तो वेद के अनुसार कहे याते यथार्थ है। आतापर्यंत जे शिष्याला साधकाला जे विषय सांगितले ते यथार्थ आहे बिनचूक आहे। म्हणजे माणूस काय जीव काय संस्कार प्रत्येक विषयानं वाटतं पण अज्ञानातले शहाणे अज्ञानाचे शहाणे खोटे अज्ञानातले शहाणे म्हणजे अज्ञानी। मग आता तिथं सगळं वेद सार आहे हे साधूंनी सांगितलं। आता एक मला काल एक प्रश्न विचारावं वाटलं तुम्हाला जाऊ द्या म्हणलं विचार सागरामध्ये तुम्हाला मुख्य विषय कोणता वाटतं बोला। म्हटलं सांगा ना कसं आला मला तर सांगा नसलं तर चला विषय नंतर सांगते नंतर सांगते बर चला दोहा शिक्षक हो जो तो ही मैं सर्व वेद को सार। शिष्याने जे काय विचारलं ते वेदाचं सार आहे।
अरे म्हणतर दोन्ही असावेत सारखे, मग तिथं सुखात आलं. त्याला एक होळी सांगतो ज्ञानोबारायांच्या, दोन्ही सारखे, सुगुराने आणि उदारे. सुगुराने मोकळ्या मनाची जी वाढणारे, रसज्ञाने जेवणारे. जेवणाऱ्या त्या पदार्थाची चवी कळली पाहिजे. तसं सांगणाराच महात्मा अनुभव आहे, त्या अनुभवाचं काय वरून हे सगळं पाहिजे, दोन सारखे पाहिजे. असं आमचे दादा आणि गुरुजी होते. दादांनी सांगा आणि गुरुजी असं होतं. बाकीचं असते आम्हाला माहीत नाही, आम्ही कशाला विचार करा. आम्हाला एवढं होतं की हे दोन, आणि तेच त्याच्यानंतर माझं प्रत्यक्षातलं चैतन्य स्वामी आणि गुरुजी, ही दोघं सारखे. गुरुजीचं तात्पर्य स्वामीला कळावं आणि स्वामीचं अंतःकरण गुरुजीला कळावं, ही दोघं सारखे. म्हणजे शिष्याने जो विचारला विषय तो वेदाचाच सार आहे, आणि गुरुने जे सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर ते वेदाचाच सार आहे. म्हणजे ऐकून एकच आहे. लहे ताही अनयासही, लहे ताही अनयासही संस्कृति नसे अपार. हे शिष्य, जो मैं तेरे को कहा सो सर्व वेद का सार है. या विषय विश्वास कर और याके जानने ते अनायास कहिए, खेद बिना. अपार जो संस्कृति कहिए, जन्म मरण रूप संसार ताका नाश होवे है. असं आहे. हे बाबा, मी तुला सांगितलं विद्यासार, ते विचार कर आणि खेळ धरीत कर. माणसं वस्तू मिळावं असते, पण निराश होऊन उदास होऊन झपत नाहीत म्हणून शे नसलं पाहिजे. मोकळं म्हणून केलं पाहिजे. म्हणजे मग हे जन्म मरण चुकल, हे खरं आहे. त्याला भाषा की संप्रदाय, आता हिंदी भाषेचं काय असेल त्याची मालिका. यद्यपि खेद का नाम आयास है. खेदाचा चिंता आहे, आयास आहे, प्रयत्न आहे. ताके अभाव का नाम अनायास है. आणि त्याचा अभाव म्हणजे ती इच्छा नाही, आशा नाही. आशा आहे. तथापि छंद के वास्ते अनायास पड़ा है. तिथं छंद द्यायचे तर अनायास म्हणजे खेद रहित सांगते. भाषा में छंद के वास्ते गुरु के स्थान में लघु और लघु के स्थान में गुरु पढ़ने का दोष नहीं. आणि लघु थोडक्यात सांगणे, विस्तार सांगण्यात काही दोष नाही. लघु थोडक्यात. और मोक्ष के स्थान में मोक्ष ही भाषा में पाठ होवे है. काहे ते यह भाषा की संप्रदाय है. मोक्षाचे ठिकाण काय? मोक्ष, 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 मोक्ष म्हणजे मोक्ष, त्या भाषेची परंपरा. दोहा. लघु गुरु, गुरु लघु होत है. गुरु थोडके. वृत्ती हेतु उच्चार. वृत्ती हेतु उच्चार. वृत्ती. मग वृत्तीचे कारण आहे. रू है अरु की ठोर में, अब की ठोर वकार. त्याची टीका वाचायचा. संयोगो क्ष न क पर ख न. ही त्यांची भाषा परंपरा. नहीं ट वर्ग नकार. भाषा में रू लू लू हु नहीं, अरु तालव्य शकार. टीका. इतने अक्षर भाषा में नहीं, कोई लिखे तो कवि अशुद्ध कहे. जितके जर त्यांनी त्या काव्यामध्ये लिहिलं तर कवी अशुद्ध नाही लिहिले तर. क्ष के स्थान में छ, श के स्थान में ख, णकार के स्थान में नकार, रू के स्थान में री ली है, शकार के स्थान में सकार भाषा में लिखने योग्य है. ही त्यांनी आपल्या भाषामधलं वर्म सांगितलं. त्यांच्या भाषेमध्ये जर अक्षर आले तर ते भाषा शुद्ध, आणि जर नाही आले तर अशुद्ध. मग त्यांची भाषा, त्यांचे कवी हे काय असेल ते. उक्त अर्थ का संग्रह.
जगत का करता ईश्वर है, सो तेरे से भिन्न नहीं, और सच्चित आनंद रूप ब्रह्म तू है, यह आचार्य ने कहा. है का नाही? सांगा एवढा अर्थ तुम्ही. तुम्ही वाचलेलं सांगा ना, वाचलेलं सांगा. जगाचा कारण जो ईश्वर हो तोच तू आहे. हो तू और सच्चित आनंद स्वरूप. ठीक आहे, त्याच शब्द सांगायचा असतात. जगाचा करता ईश्वर है, ते तू जाऊन वेगळा नाही. हा सो तेरे से भिन्न नाही, है ना, भिन्न नाही ना, वेगळा नाही. वेगळं नाही, ते बरोबर आहे. आणि ते कसं सत्य झालं, आणि ते सत्य तू आहे. यह आचार्य ने कहा. हे श्री गुरुने सांगितलं. म्हणून तुका म्हणे हा तर सोय परब्रह्म. सोयी कृपाते फेरी कहे हे. कोणाची कृपेने पुन्हा कोणाची सांगतात. कवित्व. दीन ताकू त्यागी नर अपनो स्वरूप देखी, सो तो शुद्ध ब्रह्म अज दृश्य को प्रकाशी है. अपने अज्ञानते जगत जगत सब तू ही रचे. याला बळी घ्यायला लागतात. आपल्या अज्ञानासाठी नसता खावाला नाही तर ते काय अपने अज्ञानते. बर, ह्याच्या आधी एक पद आहे, त्याच्या आधी दृश्य को प्रकाशी. तू तो शुद्ध ब्रह्म अज दृश्य को प्रकाशी. तो तर शुद्ध ब्रह्म आहे, दृश्याला तो ओळखतो, दृश्याला तो जाणतो. सर्व को संहार करे आप अविनाशी है. सगळं नैश्य कर आणि तो अविनाशी असू शकतो. मिथ्या परपंच देखी दुःख जिन आणि जिय. आणि मिथ्या जर पाहिलं तर त्याला दुःख नाही केलं. देवन को देव तू तो सुख सब सुख राशी है. असं देव सुख स्वरूप असल्यावर सगळे सुखाचे रास आहे. जीव जग ईश होय माया से प्रभासे तुही. आणि जीव जग ईश्वर ही मायामुळे भासत. जैसे रज्जू साप सीप रूप हे प्रभासी है. रज्जूच्या ठिकाणी सर्पजी भासलं ते रज्जूच्या अज्ञानामुळे. अर्थ स्पष्ट. कवित्व. राग जारी लोभ हारी द्वेष मारी मारवारी. वार वार मृगवारी वार वार पैकीये. ज्ञान भान आणि तम तम तारी भाग त्याग. जीव शिव भेद छेद वेदन सुख लेखिये. वेद को विचार सार आपकू संभारी यार. तारी दास पास आस इसकी न देखिये. जीव शिव एक आहे, है ना तिथं वाक्य. त्याचे कीर्तन नाही गेल्या वर्षी ना. निश्चल तू चल न अचल. म्हणून तू कुठं असतंय असंग चल नाही तरी ठिकाण चंचलता नाही. चल दल छल. म्हणून त्याला ते जे दल आहे ते नाही शकत. न भनील तन मल. जसं आकाशाच्या ठिकाणी हे भ्रम आहे तसं. तासून बिसेखे. त्याच्यात दिसत नाही काही. टीका. ज्ञान के साधन कहे हे. ज्ञान साधन काय काय झालं म्हणून विचारायला लावलं. ज्ञान साधन काय. ज्ञानाचं एकच साधन तत्व. ज्ञानाची साधने लिहिलीत ना, तिथे ज्ञान साधने. काय 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 ज्ञान साधन. ज्ञानाचे साधन एकच तत्व पदार्थ शोधन. हा बात आहे. आता मी सांगतो याच्या आधी काही साधने चतुष्ट असा साधने तुष्ट नंतर श्रवण म्हणून निध्यासन तत्व पदार्थ शोधन हे ज्ञानाचे साधन. एकच मुख्य ना. तुम्ही एक सांगितलं पण ते अनेक होती नाही. ज्ञान साधना साधन है ना. हे झाल्यावर म्हणून विचारतो का नाही. ज्ञान साधना म्हणजे साधन चतुष्ट
विवेक वैराग्य समषटक श्रवण मनन ध्यासात. आता याच्यामध्ये पुन्हा परतावरचे अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन याचे साधन अनुबंध चतुष्ट. अनुबंध चतुष्ट बसलं तर श्रवणाचा अधिकारी आणि श्रवण षडलिंगाद्वारे झालं पाहिजे आणि त्याचं मनन होतं. षडलिंगाद्वारे श्रवण झालं त्याचा निश्चय होतो. नंतर त्या निश्चयाचं पुन्हा मनन करावं लागतं. मननाने पुन्हा डबल निश्चय होतो आणि नंतर ध्यासनामध्ये ते धारणावाळी वृत्ती किंवा त्या विषयाची धारणा होती आणि त्यातून पदार्थ शोधून वाचार त्या लक्षात कळत असतं. हे ज्ञानाच्या साधनाचे. आता याचा विचार करायची गरज नाही, झालेलंच आहे ना विषय. हे शिष्य, रागजो पदार्थन में दृढ़ आसक्ति है, ताकू जारी के लोभ को हारी कहिए नाश कर. आता ही सर्व हे तुमचा अनुभव आहे. विषयाच्या ठिकाणचं प्रेम, विषयाच्या ठिकाणची आसक्ती जार कर्म नाही कर. म्हणून तर ववे दारा पुत्र ग्रही नाही दया मैत्री. दारा पत्नी, पुत्र संतती, दारा पुत्र ग्रही, घरी म्हणजे घर, धन याच्यावर ज्याचं प्रेम नाही हे तू नाहीच करा अगोदर. कारण हे प्रेम जर नाही केलं तर हे पदरात पडल. पण ठीक आहे, हे बरोबर आहे. असे गुरुजी सारखे असतात, आबासारखे असतात आणि दादासारखे असतात आणि ते महात्मे खूप पुष्कळ असते. पण मला एक विषय सांगायचा याच्या आधी. हो, ऐसा कोण आहे हे ज्या नावडी स्त्री पुत्र दाराधन. तुकोबारायांनी विचारलं, असं कोण आहे ज्याला स्त्री पैसा पुत्र धन आवडत नाही ते? तर साधक म्हणतो महाराज, नावडे धन जन्माचा पिता साई माझा. नावडे नावडे जन धन माता पिता. कारण ही विशेष माणसाला गुंतवणार आहेत आणि याचा गुंता जर काढला तरच हे ज्ञान होतं आणि तरच लोक आनंद होतो. आणि सगळे लक्षणं गुरुजीकडे पाहायला मिळतात आम्हाला. सगळे लक्षणं स्वामीकडे एक पाहायला मिळत होते. चैतन्य स्वामी, त्यांची पत्नी मी पाहिली स्वामींची, घवघवीत लक्ष्मी, गोरी पान, नाकाने, डोळ्यान दरदरीत. तिथं काय तपाचं सामर्थ्य. पण स्वामी नसतं डोळा तर उचलायचा पाय पडल्यावर. पैशाला तर शिवलंच नाही. अरे 16 जिल्ह्याच्या पर्यंत सांगण्यात गेले, पैसा कुठं व्हायला. 4 मुलं, एक डॉक्टर, एक वकील, एक कोर्ट, एक जे काय प्रिन्सिपाल, असे 4 मुलं. आणि 80-85 एकर जमीन असे, एक किल्ल्यासारखा वाडा. पण स्वामी समाज काही नव्हतं. मग ते आनंदात राहिले. याच्याकरता हे जोपर्यंत शेचे गुंता म्हणाला तोपर्यंत शब्दज्ञान होतं. पण शब्दाच्या शक्ती, साधूंच्या शब्दाच्या शक्तीवरती किंवा लक्षणावरती नाही कळत. शब्दाचा अर्थ पाठ होतो पण लक्षणावरतीच नाही. वृत्तीशी, शब्दाच्या अर्थाशी तो वृत्तीचा संबंध. शब्दाच्या अर्थाचा अंतकरण वृत्तीचा संबंध तिथं लाभ आहे. मग अगोदर ही काढ, काम क्रोध मोह काढ वाजवा. कारण हे सगळे नरकाचे द्वार आहेत. काम क्रोध आणि लोभ हे तिन्ही दोष नरकाचे साधन आहेत. हे काढ म्हणते अगोदर. द्वेषकू मारी. द्वेष म्हणजे आता माणसाचे एकमेकाचे हा कुस्तीतपणाने भावने पाहणं.
द्वेष म्हणजे दुसऱ्याचं दोष कमी वाढणं, तो मूर्खच आहे, तो वेळच आहे, त्याच्याविषयी द्वेष करणं, हे काढावं लागतं. मार कहिये कामकू वारी कहिये दुरी कर. आणि कामाला नाहीच कर. कामाला नाहीच कर, कारण काम आणि क्रोध ज्ञानाचे प्रतिबंधक आहेत. म्हणून कामाला नाहीच कर. म्हणजे इच्छा येते जवळ हरीचे चरण सर्वांना हरण देतो तुझं. म्हणून इच्छा काय करायचे त्याचे. राग राग म्हणजे प्रेम. राग लोभ द्वेष कामके ग्रहणते सर्व राजसी तामसी वृत्ती का ग्रहण है. मग हे सगळे त्या वृत्तीचे विचार, त्या गुणाचे विचार सांगते. राजस वृत्ती काम, लोभ, प्रेम, विलास, हव्यास, जेवण, माझं तुझं, ही सगळे रजगुण आहे. आणि क्रोध, क्रोध म्हणजे शास्त्रबाह्य. क्रोध म्हणजे नुसतं, क्रोध म्हणजे फक्त मारामार. मग छात ठेवून मारतील लोक, झोपेत घालतील लोक, आणखीन काही करते. ह्याला काय म्हणायचं? क्रोध. त्याच्या खाली वापर. दारू पिणं, मांस खाणं, चोरी करणं, लवाड वागणं, ते तमगुण. हे नाही शिकार. टीप आहे त्याच्यावर. विषय दोष के दर्शन ते राग का नाश होवे हे. आता विषयाच्या ठिकाणी दोष, त्या विषयाच्या ठिकाणचे दोष कळावे, मग त्याच्यावरचं प्रेम नाहीच होतं. आता मला एखादं उदाहरण सांगा बरं विषयाच्या ठिकाणचे दोष होतं. एक विषय घ्या आणि त्या विषयाचे दोष सांगा, मग त्याच्याविषयी इच्छा नाहीशी होईल. कुठला घ्या. नाही, मला तर सांगणं करतो, माझं सांगणं पुरुषार्थ नाही. तुम्हाला एक वेळ सांगितलं तुम्ही सांगा, म्हणजे तुम्ही वृत्ती त्या विषयाची झाल्यावर ती विषय वृत्ती घेत नाही म्हणून सांगायला लावायचं आहे. कुठला विषय घ्या, पैसा घ्या, बायका घ्या, जेवण घ्या, 5 विषयापैकी कोणता एक विषय घ्या आणि त्या विषयातले दोष सांगा. शब्द विषय बरं. वाईट अनुकूल बोललं की मोह होतो आणि प्रतिकूल बोलल्यावर राग येतो. हा दोष. नाही घाटावे लागत एक शेतीकडे भात. सगळा भात तपायचा तो नसतो. आणि शेत 25 लक्षात ठेवायचं. 25च्या ठिकाणी सगळे दोष आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा 25चं ठिकाण देह आहे आणि देहाचे दोष कळलं 25 राहिलीच कुठे. चला कळते कळत. अर्थ विषय अनर्थ के ईक्षण ते लोभ का नाश होवे हे. काय आवडतं माणसाला? पैसा आहे का नाही? अर्थ म्हणजे पैसा. आणि त्या पैशाच्या मुळे माणसं, सांगतो तुम्हाला, गुरुजींनी सांगावा, शास्त्र आहे, बायकामुळे रावण मेला आणि पैशामुळे दुर्योधन मेला. आहे का नाही? पैशामुळे भांडण कौरव पांडव होता, बायकामुळं भांडण रावण रावण. मग ती जगात चालूच आहे की. तुम्हाला काही गद्य पद्य माहीत आहे, आता आम्हाला माहीत आहे सगळं, पण तो विषय तुमच्या उंचावर एरवी बोलता येत नाही आम्हाला. कारण एरवी जर बोललो तर एखाद्या वेळेस उद्देश वेगळा वाटतो. आता सध्याच्या काळात आवडता विषय असलेला विधीचा विषय त्याग करतात. आवडत्या विषयामुळे विधीचा त्याग करतात. हे वाल्मिकीनं सांगितलं, आम्हाला अनुभव आले. ते विधीनं जिचं काही लग्न झालं त्याचा खून करतात, जिचं आवडतं माणूस त्याच्या घरात जातात. ह्याचा त्याग करायचा. चला. काम के अभाव ते
क्रोधरूप द्वेषाची उत्पत्ती होवे नाही. आता जे कामच नाही त्याच्या क्रोधाचे काय सा त्याचे कसे भांडणारे. रामगडाची आवडी मोठी म्हणून लंकेत पेळणारे. यादवाचा पौर एक गोपाची भाला तो भोवतेच खेळ खेळला. राहण थोर अवघी मारली कामच खेळच मोडून गेला. राहिला का क्रोध, राहिला का काम, काय आता याच्या स्पष्ट तुकोबार आहे सांगू का. देह आणि देह संबंधी त्यागावे इतराला वंदा स्वान सुकरा. देह आणि देह संबंधी आज आलं की सगळं त्याचा त्याग करावा. कुत्रा मांजराला नमस्कार करावा. का बरं तुकोबार एवढे बोलले ऐक नाही. कुत्रा मांजराला नमस्कार करा पण देह आणि देह संबंधी असणारे ह्याचा त्याग करा. त्यागाच्या गोष्टी सांगता येत असतात, त्यागाच्या गोष्टी कळत असतात पण त्याग असतं का नसतं जे त्याला पाहिजे. याचं एक उदाहरण मोठं आता लक्षात आलं. नवनाथ तो वाचला नाही बरं गुरुचरित्र वाचलं तर तिथलं सांगू. धम्म ऋषी किती शिष्य होते? 3. नको सांगू मी नुसतं सांगतो लक्षात घे. धम्म ऋषी 3 शिष्य होते. त्या 3 शिष्याची परीक्षा पाहिलं. पहिल्या शिष्याला सांग आरोनी शेताला पाणी दे. पाणी काही जाईन थांबा ना पण त्या आडवा पाडक नाही धारायला त्याला त्याग म्हणावं. दुसऱ्याला सांगितलं शेतातून धान्य घेऊन ये. एक रेडा दिला आणि गाळा दिला. इकडं आपण चिखलात फसला तो पण प्राण जायची वेळ पण त्यांनी काढलं कांटाला जोबान ही त्याग. आणि दुसरा उपवून खादाड लय खायचा तो आणि त्याच्यामुळे त्याला काही बुद्धीला अभ्यास होत नसत. गुरु म्हणजे काय करावं हे इतकं खातोय आणि काही झोपी जातोय ऐकत नाही कळत नाही काय करावं. मग त्यांनी आटकल गोराकडे जा म्हणजे विषय कसे सांगायला लागलो. त्याग हा त्याग ते गोपीचंदाचं उदाहरण आहे आणि जायचं आणि खायला थोडं मग कमी जास्त. त्याने तिथं एक घर ब्राह्मण तिथं भिक्षा मागायची ते खायचं. गुरु बोलले तुला खायला कमी येतं असं लट कसा लागला. गुरु कशी खरं बोलायचं. मला मी भिक्षा करतो गुरुजी आणि तिथं जेव तुमचं मला गुरुला सोडून आणतो का मला दोन्ही वेळचा भिक्षा दे. ठीक आहे मग काय करायचं. मग गायचं दूध उष्ट झालं चाललं अरे काय करतो गायचं दूध करतो वासरं खोटं बोलायचं. मला उष्ट खाल्ल्यावर बुद्धीची हानी होती. बुद्धीला स्मरणात ना म्हणून उष्ट खाऊ नको दिलं सोडलं. आता करायचं काय. त्यागावर विषय चालला. मग काय रोजचं झाड त्याचं पान पडले पांढरे रस गळसला त्याला वाटतं हे दूधच द्यायला लागलं नसतं. कोणत्याने घेतलं आणि खायला सुरुवात केलं. डोळे झाले आंधळे गेले पडलाय काय जनावर गेले असतील. आता गुरु काय म्हणतात की मी आंदोलनाजवळ हे काही नाही. गुरु काय म्हणते की जनावर कुठे गेले जनावर कुठे गेले. मग हाक मारले मला गुरुजी मी आडत पडलोय बस डोळे गेले. मग ते आले गुरुजी आणि मग त्यांनी असं कोणतं मी म्हणत बघते अश्विनी कुमार ह्याचा जग केला आणि तोंडवून हात केला डोळे आले. हे त्यागाचं लक्ष आणि हे आपण आपल्याकडे घ्यावं लागतं. शास्त्रामध्ये आपले किती व्यवहार आहे शास्त्रात माझे किती व्यवहार आहे हे कळत होते. म्हणजे काम क्रोध आणि लोभ याचा त्याग केला पाहिजे. आणि ह्याच्या त्यागाचं एकच खूण 5 विषय आवडले की माणूस त्याग नाही होत. 5 विषय आवडायचे नाही आवड तर ते 5 विषय साधन करावेत. ते सांगतो गुरूंचं खूप खाऊन भगवंत चिंतन करावं. अन्न ब्रह्म होईल का नाही. नेहमी कथा कीर्तन अभंग ऐकावं. शब्द बदलला का नाही.
देवाचे फोटो पाहा, देवाची पूजा करे, रूप विषय बदला का नाही, देवाचं नाव घ्यावं, आनंद वाचाल बरं गेलं का नाही, अशुद्ध भाषा गेली का नाही, देवस्थान घेतल्यावर हाताने पूजा करीत जावं, स्पर्शविषयी देवाची पूजा कर, स्पर्शविषयी गेलं का नाही, झालं की मग आणखी काय राहिलं, म्हणून हे करायचं. आता काय करायचं उलटच जीवाचं. चला. पदार्थन के चिंतन रूप संकल्प के अभावते इच्छा रूप काम की उत्पत्ति होवे नहीं. है ना, कशाचं इच्छा, कसं चिंतन करत नाही, विषयाचं चिंतन करत नाही, विषय चिंतन नाही केल्यामुळे इच्छा राहत नाही, इच्छाचा अभाव असल्यामुळे विषयाचं काहीच गरज नाही. कशी मार्ग गोड आहे वाची बळी. पदार्थन के चिंतन रूप संकल्प के अभावते पदार्थाचे चिंतनाचं एक संकल्प, त्या संकल्पाचा अभाव. पदार्थाविषयी इच्छा होती, इच्छाचे त्याचं स्वरूप संकल्प जातं आणि त्या संकल्पाचं स्वरूप चिंतेत येते, चिंतन. तर आता चिंतन सोडून देण्याकरता अगोदर संकल्प न झाला पाहिजे. संकल्प नाही झाला की इच्छा राहत नाही, चिंतन होत नाही. मग याचा आवाज झाला नंतर आसक्ती कुठे राहिली, नाही एका शब्दाचा हो का. मनोमय सृष्टी सुख दुःखाला कारण काही सृष्टी संपला की विषय. मग मनोमय सृष्टीचे स्वरूप सांगतो मी. या द्यायचे म्हणे मी स्त्री पुत्र 12 म्हणे माझे, आणि हे दुःखाचं कारण आहे, म्हणजे ह्याची विचार करायचाच नाही. थोडक्यात मुद्दे सांगायला लागलो. इस रीति से अन्य राजसी तामसी वृत्तीन के नाश का उपाय भी शास्त्र से जानी लेना. म्हणून अशा रीतीनं रजोगुण आणि तमगुण यावरती त्याग करायचा असेल त्यांनी शास्त्राने विचार करा. शास्त्राने कोणत्या गुणाचा कसा त्याग केला हे केलं पाहिजे. एकदा काय झालं, कुंडू अण्णा आणि दिगंबर स्वामी परभणीचे. दिगंबर स्वामीला भजन चांगलं, कुंडू अण्णाला भजन चांगलं, दोघं विषयामध्ये चांगलं करणं. काय झालं की दोघांनी असं सुरुवात केलं भांडायला, आम्हीच घाबरलो. त्या भजनाबद्दलच दिगंबर स्वामी कुंडाणा डॉक्टर होते. दिगंबर स्वामी आपलं जंगम असल्यामुळे दीक्षा करून इतके दोघं छल्ले व एकेरीवर आलं, धराधरीची वेळ. हा मी पंचपण काय करायचं आता, मग दोन्ही शाणे पण साधे कसे असतात तिथे कळलं आम्हाला. चटकन चिवरती गेल्यानंतर पुन्हा कुठलं काय राहिलं, जाऊ काय झालं, आलं गेलं निघून गेलं, काय आपल्याला राहायची गरज आहे का त्याला. गेलं ना त्याला धरायचं काय करायचं. गुरुंच्या भाषेत सांगू का, बेलकात चुकलाय ना पुन्हा त्याच्याकडे काय बघायचं. गुरुचे लई उदाहरण आमच्या. तसं एखाद्याची वरची विकारी झाली ना ते विचारून घालवलं ना, मग त्या संस्कारात काय विचार करण्याची गरज आहे. सांगणं कळणं सोपं करावं लागतं आहे, मग मजा आहे. कळल्याशिवाय करायचं नाही, मग बी खरंच आहे, पण कळलेलं जर थोडं तरी बदलावं लागतं. कारण ही अधिकारी पुनरावृत्ती करायला लागलेत. हे मी तुला सांगितलं 3 प्रश्नाचं उत्तर, त्यात हे सगळे टाकावं लागतं, तर हे 3 प्रश्नाचं उत्तराचा अनुभव येईल. नाही ते 3 प्रश्नाचं उत्तर करतील, पाठ करतील, सांगतील, उपयोग होणार नाही. म्हणून ही जवळचे दोष सांगायला लागलेत. काम क्रोध लोभ अंतःकरण नाही का नाही, आणि अंतःकरणाचे दोष आपली वाटते का नाही, आणि त्या दोषामुळे दुःख होते का नाही, हे अंगावर आलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. मग आता नेहमी तुम्ही अंतःकरणाचे साक्षी, अंतःकरण उपाधी
असं तुम्ही म्हणता, गोष्ट खरी आहे, पण त्या अंतःकरणाचे काम करत लोक याच्या विरोधात जर काही शब्द आले तर दुःख होते का नाही? मग काय विचार करायचे का? शिकायची सगळी चाचणी. एखादा शब्द बोलला तर माणूस कशामुळे रडतो रे? अंतःकरण दृश्य आहे ना, म्हणजे जगसत्याची बुद्धी गेली नाही. 5 विषय खरे वाटले म्हणजे जगसत्याची बुद्धी, म्हणजे पुन्हा आवर्ती करायला लागलेत. साधं पुन्हा डबल आवर्ती करायला लागलेत. ही जर गेलं म्हणून तर काम क्रोध घर केले रीती अवघा भरला विठ्ठल. स्थूलदेह जे आहे त्याच्यामध्ये काम क्रोध हे जे मांग महार आहेत त्याचा हाकलण्याचा मग भगवंत भरला होता. काम क्रोध घर केले रीते. चला, राजसी वृत्ति और तामसी वृत्ति ये ज्ञान की विरोधिनी है. ज्ञानाचे विरोधिनी है ना, सांगतो तो. मी ब्रह्म अशी वृत्ती जर त्यावर ठेवली, मोठ बांधव वाटेल का? स्वतःच्या आनंदात वरती रमल्यावर मोठ बांधव वाटेल का? सांगू का थोडं? आबा जुना मठ इथं पडले म्हणजे आपले राहिले, आणि त्या जुन्या मठाच्या पोटचा मोठं दरवाजा पडला, जाऊ पडला असेल मध्ये. आता कसं आहे का बोलायचं? ही राजसी वृत्ती. आबा त्या खिशातले पैसे गेले, चोराने घेतले. आबा म्हणले ह्या खिशातले पैसे त्या खिशात जाऊन बसले, काय बघायचं? दुसरं एक सांगतो आबाचा अनुभव. त्यांच्यावर आरोप केला कर्ज काढलं त्या महाराज लोकांनी, नाही साहेब लोकांनी, महाराज झाला. आणि पैसे मागायला लागते लोक. म्हणजे पैसे काढलेच नाही. कोर्टात केस घेईल. थोडं सांगायचं म्हणलं मग आबासारखा फैसल झाला. आबासारखा फैसल झाल्यावर त्या लोकांना शिक्षा ठरवली. आबा म्हणले नका देऊ, जीव असतो, विषय असतात नका शिक्षा करत जाता. हायचं लोक त्यांचा व्यवहार पाहू नका, त्यांच्या परिस्थितीची वेळ कशी जागे राहतात ते कळणं आवश्यक. आणखीन एक आबावर अशी गोष्ट झाली. आबाला कोर्टात जायची वेळ आहे काही प्रसंगाने. आबा कोर्टात गेलं तर तिकडे त्याचे काय म्हणते मला दारावरचे काय म्हणते चपराचे काय राखण, तिथे गेल्यावर तर रामकृष्णाचेच भजन करायला लागले. कोर्टात गेल्यावर आबा तिथले कर्मचारी लोक रामकृष्णाचं भजन करायला लागले. आणि मग मध्ये गेले कोर्टात. ते कोर्ट उठून उभं राहिलं. अरे म्हणलं मी गुन्हेगार आहे, तुम्ही कशाला उठले? असं असतं हे. तसं नसतं. हे अंगी परमार्थ झालं ही घडत असतं. आणखीन एक प्रकरण सांगतो. गावातच त्यांचा काहीतरी विरोध झाला आणि ते फौजदार आले चौकशी करावं. फौजदाराने गुन्हेगार तेच ठरले, आबा गुन्हेगार नाही ठरले. लगेच पोलिसांनी ते एक छडी हातात घेऊन उठले, मार नका राव जाऊन हे साधू असते. हे रजगुन्हे वृत्ती ही चालली. आणि रजगुन्ह्यामध्ये गुप्त मारामारी असते, गुप्त काहीतरी असते. आणि हे रजगुन्हे त्याग कर विषय हित आहे. विद्या झालं तर परमार्थ. नाटक करतील ते, आभास होते, व्यवहार करतील, पण मी आत्मसाक्षी दृढ असल्यामुळे याच्यात गुंतत नाही. हे वर्त दिसते ते देही, ते देही ना माझ्या ठाई, त्याच्या हृदय मी समग्र असे. असं गुरूंचे प्रकरण आम्ही तुम्हाला सांगितलं. असे गुरूंचे खूप प्रकरण आम्ही सांगितलं. तर लक्षात कुठे राहते तुमच्या?
आणि ते लक्षात ठेवणं म्हणजे आपली वृत्ती तशी होती, विषय असा आहे. आणि अशी वृत्ती झाली तर स्वरूपानंद मिळेल. नाहीतर पृथ्वीत पैसा आहे, हाच पैसा आमच्या, पण पृथ्वीचं झाकण नाही वर, पैसा असून काय उपयोग होतो. तसं तू सच्चिदानंद रूप आहे, पण अज्ञान आहे ना, मग काय उपयोग होते करून. चला. तिनके नाशविना ज्ञान होवे नाही. कशाच नाश झालं सर? तिनके नाश कशाचा? राजसी तामसी वृत्ती. बस त्या वर्षीचं नाश झाल्याशिवाय ज्ञान हो. म्हणून शब्द ज्ञान असतं, सांगता येत असतं, पण ज्ञान नसतं. रजगुण आहे ना. याते तिनकी निवृत्ती जिज्ञासुको अपेक्षित है. म्हणजे जिज्ञासू ज्याला स्वरूप प्राप्ती इच्छा आहे, ज्याला जन्ममरण निवृत्ती इच्छा आहे, त्यांनी त्याची निवृत्ती करावी. रजगुण आहे तमगुण. रजगुण तमगुण गेलं की विलास हवेत गेला. आमच्या गुरुजीला पुढे घडी ठेवलेलं आवडत नसतं. होतं म्हणजे घडी. आता सगळे हातात घडी आहेत. कळतं काही. गुरुच्या कपड्याला निळ होती. सगळे महाराजचे लोक कपडे निळ सुस्तरीय का आहे. म्हणजे रजगुण तमगुण त्याग केल्याशिवाय ज्ञान होत नाही. हे सगळे वृत्ती ज्ञानाचे विरोधी आहेत. विवेक, वैराग्य, समाधि, षड संपत्ति और मुमुक्षुता ये चारी जो ज्ञान के साधन है, तिनमें विवेक प्रधान है. अलग नाही. विवेक मुख्य आहे की नाही. त्या विवेकाचा विचार सांगा थोडा. विवेक कसा म्हणतात? आत्मा आणि अनात्मा यांचा. आत्मा आणि अनात्मा यांचा विचार. कशाचे? आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे आणि त्याच व्यतिरिक्त अनात्मा असत जड दुःख रूप. बस हे पक्क विचार झाला त्याला विवेक म्हणायचं. आणि हे विवेकाने सगळे साधन येतात. मग वैराग्य येतं, शवषटक येतं, मोक्षत्व येतं. आता ह्याला आम्ही ज्ञान वय सांगू का? आता तुम्ही विचार सांगितला, आता आमचं वय घ्या ना, तुमच्या विचाराचं प्रमाण. सांगतो ना. या नित्य या प्रपंच अनित्यता जरी कोळी चित्ता तरी वैराग्य दौडीचा पाठी लागे. मग प्रपंच अनित्य कसं कळतो? विचाराने. मग प्रपंच अनित्य विचार कळण्याचं वैराग्य आपोआपच येतं. वैराग्याच्या मग क्षमषटक असतात. म्हणजे या प्रपंचाची अनित्यता जरी कोळी चित्ता तरी वैराग्य दौडीचा पाठी लागे. आणि ती वैराग्य झाली ना, ते विरक्ती वाचून काही ज्ञानाचे तज्ञ की नाही हे विचारून ठाई ठेवले ते ज्ञान कोण जवळ राहील? विरक्ती पुरुष. मी ब्रह्म आहे. जिथं मी ब्रह्म आहे तिथं देहबुद्धी नाही, आणि जिथं देहबुद्धी तिथं मी ब्रह्म आहे असं नाही. म्हणून विचार सगळं साधनाचं मूळ आहे, प्रधान आहे, मुख्य आहे. काही ते विवेक से वैराग्याधिक उत्पन्न होवे हे. विचारानेच वैराग्य. म्हणून एक मधुळ्याचं त्यानं सांगू का? मुलाला सांगते. मधुळा का मुलाला सांगते. आई जगात दोनच, एक महिना होती ना मधुळ्याचा, बाकी आई नाहीत. बाप बोका आणि आई सरते. तुकोराने सांगितलं बाप बोका आणि आई सरते ना. हो, कारण वाटोळे लेकराचे आई बापच करतात शास्त्राच्या विचारात. काय सांगा तुम्हाला, सांगणे खरं सांगणे सोय नाही रे. अनाधिकारापासून पुढे ही बोलणं सुद्धा चुकीचं आहे. हो, तिथे बाप बोका आई सरते लिहिलं तुकोबरायचं अजून वाच म्हणजे कळत. जगातून मोयनावतीन मधला दोनच आहे. गोपीचंदला मुक्तच केलं आईनं, जन्मानंतर मुक्त केलं. सगळे लोक काही बी नाव ठेवलं. एका बुवाचा नादी लागले, पोराला गोसाई केले, ते बुवालाच घेऊन बसली.
नवनाथच विषायलेला मान हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म केटकाचा सांधा रव रोज दुर्गंध रे अमृतीचा बांधा स्मृत्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पोरा काय कर असलाय भगवंताला श्रद्धा. मग हे जर कळलं खरं वैराग्य राहतं. नाही तर काय वैराग्याच्या गोष्टी सांगतेच असतात. एक तुकोबाला सांगून सांगायचं जरा विरोध तोवरी वैराग्याच्या गोष्टी नीट आहे का. तोवरी वैराग्याच्या गोष्टी जो सुंदर देखील नाही बा तोपर्यंत वैराग्याच्या गोष्टी. एखादी सुंदर मुलगी परत पाहणं चालू की वैराग्य गेलं बोंबलं. तोवरी सुरत्वाच्या गोष्टी तोपर्यंत मी असं आहे मग शूर आहे असं केलं. पण जो परमाईचा पोत दिखलं नाही जोपर्यंत तुझा शत्रू खास पुढे उभा राहा नाही तोपर्यंत मग तोवरी जंब करी गर्जना जवळच्या पंचांना दिखलं नाही. तोवरी संतांच्या गोष्टी जवळ चुक्यासाठी भेटी झाली नाही बाप आहे का नाही. आपण चला याते विवेक का उपदेश आचार्य करे हे. आचार्याने विचाराचा मार्ग सांगितला उपदेश केला. कुठे केला रे विचाराचा उपदेश कुठे केला. दुसऱ्या तऱ्हेने आणखीन जरा थोडं पुढे जे चौथ्या तऱ्हेने मागच तिसऱ्या तरंगात 5 भेदाची निवडचे कोणती तरंग सांगितलं नाही लक्षात तर सांगितलं. चौथ्या आहे थोडंफार आणि खास आचार्य म्हणले की तिसऱ्या तरंगात आणि तिसऱ्या तरंगात जीव ईश्वरचा भेद जीव जीवाचा भेद जीव जडाचा भेद जड जडाचा भेद आणि ईश्वर जडाचा भेद या 5 भेदाची निवडची सांगते. नाही तो सांगितलं चुकीचं नाही बरं का पण आचार्य पद आलं म्हणून सांगायचं. हे चौथ्या तरंगात सांगितलं दुसऱ्या तरंगात सांगितलं हे बरोबर आहे. हे शिष्य चुकीचं नाही बरं का तो सांगितलं चुकीचं नाही. हे शिष्य पारवार जो संसार है ताकू वारंवार मृगवारी कहिए मृग तृष्णा के जल समान मिथ्या जान. पुन्हा 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 संसार कसा समजायचा मृग जलासारखा. हरिपाठातले चरण येईल का तुम्हाला सांगता. मी सांगतो त्रिगुण निर्गुण हे सार असा विचार नेहमीचे पाठ राखलं पाहिजे मग जमते. मृगजलासारखं नेहमी प्रपंच मृगजल वाटलं आणि ह्याला एकच अनुभव करायचा जास्त लांब नाही करायचा. मनाचे संकल्प नुसते होतात का त्याच्या शक्य आहे का नाही. मृगजल मनाचे संकल्प आपण असं व्हावं आपण असं करायचं आहे होतंय का मग ती मृगजल. मन हे संकल्प मिथ्या आहेत असं जागृत राहायचं. चला म्हणून वारंवार पुन्हा पुन्हा म्हणून क्षण सांभाळतो साक्षी होतो आपला. पदोपदी मनाला ओळखायचं पदोपदी मनात सत्व नाही असं समजायचं. वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा. पारवार नाम संसार का है. पारवार नाम संसार का है. हो आता या संसाराची मर्यादाच नाही. किती सांगतो तुम्हाला पारावार म्हणजे ह्याची मर्यादा नाही. सांगतो थोडं लक्षात गुरुजीने सांगितलं होय जण वरायचे. एक गरीब माणूस त्यांनी अनुष्ठान केलं विष्णू भगवान प्रसन्न झाले. 12 वाजल्याच्या विषय दुसरे विषय कोणी सांगितलं जर थोडं बरं वाटतं. दुसरे संसाराचे नेहमी सांगितलं तुमची काय असं बोलतो पंचगड असे लोकांचे अनाधिकारी म्हणून शास्त्र सांगितलं वाटतं. अरे खरं पण खरं ते
जो दोष आहे ज्याजवळ तेच दोष सांगते तर ते पूर्ण पण आम्हाला लांबून सांगावं लागतंय. कृष्ण भगवान प्रसन्न झाले. काहीच काही नाही, मी गरीब आहे, मला श्रीमंत कर. मग आईसाहेबांच्या अंगावरचे दागिने, त्या वैकुंठातले दागिने हे सगळं भरले, स्वतः अंगावरचे दागिने सगळे टोपलं भरून घेऊन जाऊ दे. मला जावं एवढंच का, चल मला बघ आता मी रिपोर्टरवर आणि ते सोन्याचं डोंगर कर म्हणजे घेऊन जाऊन दे. म्हणून जेवढे एवढेच का मला पाहावं वाटत. हो, किती माणसाला असलं तर कमीच वाटतंय. एक हा व्यवहार. आता त्याच्या पुढे चलू, नीट ऐकायचा विषय, त्याच्या पुढे चलू, जीवाचं रजगुणाचं त्याच्या पुढे चलू. गोकुळासारखं आपलं घरदार भरावं, त्याच्या पुढे चलू. पुढे चालू, हा पारावार नाही याच्यावर. चार खाली लक्षाचा वरून येऊन पारावार नाही, त्याच्या पुढे चलू. अनंत ब्रह्मांड उदरी नाहरे हा बालक पारावार नाही, त्याच्या पुढे चलू. वासना किती, मन संकल्प किती होता सांगा. मनाचे संकल्पाचं माप सांग, दिवसात संकल्प किती होतात, पारावार नाही. कळतं का. आणि हे सगळं कशामुळे होतं, स्वरूपाच्या अनोळखीमुळे, म्हणजे पारावार नाही. म्हणून आघाडी घटना पटची याची माया. और अपारवार नाम आत्मा का है. अपारावार ज्याचे माप नाही ते आत्मस्वरूप आहे. आणि हे ते विचारांचं माप काढलं जातं. प्रपंचाचं स्वरूप सांगते जातं, पण आत्म्याचं स्वरूप सांगता येत नाही. आत्मस्वरूप पर्यायाने अनुभवलं जातं वृत्तीच्या संबंधाने. आत्मा व्यापक आहे, देशाने कालाने पदार्थाने ज्याचा परिच्छेद होत नाही तो आत्मा व्यापक आहे. म्हणजे अपारवार आणि पारवार याची मर्यादा आहे. अज्ञान आहे तो पण शास्त्र. त्याला एक उदाहरण सांगू आपण, गुरुने सांगितलं. पाण्यात मुळे तो झाड हिरवगार आहे, आणि पाण्यात मुळे तुटल्यावर झाड राहते का. तसं जो पण स्वरूपाची अनोळख आहे तो पण ध्यादिक जगत आहे. आणि स्वरूपाची ओळख झाली ध्यादिक जग कुठे राहिलं. मग काय राहिलं, आत हरी बाहेर हरी. हरीने कामा घातलं असतील, भरणे विसरले. अनंत रूप अनंत वेशे, तेव्हा हे विश्वास माझे घर, तेव्हा समस्त श्री वासुदेव. म्हणजे पारावार नाही याला. आणि ह्याला मात्र कसं 100 वर्षाचं आहे, जा नेलं मग 100 वर्ष झालं. पारवार आहे का, अपार काय ना दुसरं नाव आहे ना, पारवार. पार. याला पार म्हणजे माप नाही, पण विचारांचे सिद्ध होतं. त्याचं आयुष्य मर्यादा, याचं स्वरूप, पण आत्म्याचं स्वरूप अनुभवलं जातं, ते पारावार नाही. त्याला व्यापक आहे, अपारावार. पारवार मिथ्या है ना. ते कसं आहे, एवढं मोठं स्वर्ग जरी असलं, 21 स्वर्ग सप्तपात तळ असले तर ते मिथ्या आहेत. स्वप्नातलं काय खरं आहे बरं. स्वप्नात नदी, नाळे, डोंगर, गाई, म्हशी, राजे, रजवाडे, म्हणजे विश्व स्वप्न मिथ्या. पारावार नाही, हा पाराचे स्वरूप आहे. असं का शब्द चुकले नहीं, चुकले ना नहीं. या कहने से अपारवार मिथ्या नहीं किंतु सत्य है, यह वार्ता अर्थ से कही. मग असं नाही झालं, अपारवार आहे ते आत्मस्वरूप आहे, ते मिथ्या नाही. आणि जे पारावार आहे ते मिथ्या. जैसे बाजीगर के तमाशे देखते पुत्र को पिता कहे, हे पुत्र, यह आम्र वृक्ष से आदि लेके जो बाजीगर ने बनाए हैं सो सब मिथ्या है. या कहने से बाजीगर को मिथ्या नहीं जाने है किंतु सत्य जाने है. तैसे जगत को मिथ्या कहने से आत्मा को सत्य जानी लेवेगा. या अभिप्राय से आचार्य ने पारवार मिथ्या कहा. कोणतं उदाहरण आहे इकडे.
उदाहरण कोणतं वाचलं हे? तुम्ही उदाहरण वाचलं ना? काय उदाहरण? बाजीगर. बरोबर कोणत्या द्वारा? त्याने बरोबर केला हा आणि त्याला त्याचं सांगितलं बापांनी खोट आहे, मिथ्या. है ना. मग तसं ही संसारूपी ईश्वर हा बाजीगार किंवा माया बाजीगार, बंगाली बाई, हे फार विषय लक्षात नाही ठेवायचा. बंगाली बाई म्हणजे कधी करते पण कळूच देत नाही. एक सोपं तुम्हीच करा. तुमच्या समोर संकल्प होतात कशामुळे? जडाला का चेतनला? आहे की नाही? वासना माया इंद्रिय बंगाली बाई सांगा. संकल्प स्वतंत्र होतात, कोणतं आत्मकृत्य होतात. आत्मा सच्चिदानंद आहे आणि संकल्प कार्य. मग संकल्प कार्याचं कारण काय? अज्ञान. माया ती आहे बंगाली, ती आहे जादूगार. नाही ती दाखवते की नाही? तुम्ही आत्मा असून स्त्री म्हणायला होती का नाही? तुम्ही जन्म मरण येत असं तुम्हाला जन्म म्हणायला होती का नाही? हा, तुम्ही सुखरूप असून दुःखरूप म्हणायला होती का नाही? तुम्ही ज्ञानरूप असून अज्ञान म्हणायला होते का नाही? तुम्ही अमर असून तुम्हाला मरण आहे असं म्हणते का नाही? आणि ज्याच्यामुळे ते हे कळतंय का? मी जन्मवान आहे, मी स्त्री पुरुष आहे, मी असं फलन, हे कशामुळे म्हणायला कळतंय का? स्वच्छ अज्ञानामुळे. मग स्वच्छ अज्ञान ही बंगाली पाहिजे. वाचलं नाही हा विषय तुम्ही? आहे ना? म्हणजे ह्याला काय पारावार आणि अपारावार. तिकडं स्वरूपाकडे पारावार नाही आणि पारा. त्याला दुसऱ्या शास्त्राला सांगा प्रमाण जे सिद्ध होतं ते मर्यादित असतं, ज्याचं प्रमाण वाचून सिद्ध आहे ते अपारवार. मग आता इथे सांगा संकल्पाचं ज्ञान किती आहे? तुम्ही त्या संकल्पाचं प्रकाश किती ज्ञान आहे? या ज्ञानात फरक सांगा. संकल्पाचं ज्ञान हा आणि संकल्पचं प्रकाशक तुम्ही, या ज्ञानात फरक सांगा. मग नको सांग, मी सांगतो. नको सांगू, ताण घेऊ नको. ताण घ्यायचं ना का? आताच लिहिले. हो, तुम्ही एक विषय सांगता का नाही? त्या विषयापुरतं ज्ञान आहे का नाही? प्रत्येक क्षण बदलू त्याचं प्रकाशात आहे का नाही व्यापक ज्ञान? तुम्ही एका विषयात कुठलंही ज्ञान सांगता, गणित म्हणा, सायन्स म्हणा, तेवढं मर्यादित ज्ञान आहे की नाही? आणि सगळ्या ज्ञानाचं प्रकाश तुम्ही आहेत का नाही? मग मर्यादित ज्ञान कोणतं? अमर्यादित ज्ञान कोणतं? मी अमर्यादित तुम्ही ज्ञान स्वरूप आहेत का नाही? आणि तुम्ही तुमच्या बुद्धीच्या व्यवहारात हुशार मला परिच्छिन्न ज्ञान चालत का नाही? मग परिच्छिन्न ज्ञानाला खरं कसं व्यापक ज्ञान तुम्ही कळव ना त्या अज्ञानामुळे. काही ते सांगतो का मी? ही स्थितीचे अरे चंद्र सूर्य अधिक तुझ्या प्रकाशित आहेत, देवता अधिक तुझ्या ज्ञानाने ज्ञान आहेत रे. हो, 33 कोटी देव, 21 स्वर्ग, सप्त पाताळ तुझ्या ज्ञानाने ज्ञान करता येते. हो, एवढंच तुझं स्वरूप ज्ञान आहे. हो, काय सांगू, पारावार नाही ज्ञानाला. पण जीव इतका संकुचित झाला. सांगूच का? हे महाराज, हे वडर संडा बनणं म्हणजे लई हुशार, किती ज्ञान खाली गेलं कळतं का? शहाणा असं तर हे कळत. ती पोट अरे नाकान दरदरी साहेब, डोळे फोडे हरण्यासारखं आहे, हुशार आहे. हाड कातडीच परीक्षा आहे का ज्ञानाची?
म्हणून खरं ज्ञान अधिकारी सांगून द्या की ही बोंब हित आहे. म्हणून अधिकारी लिहिलं ह्या ज्ञानाला करण्याकरता. मग हाड कातड्याचं कौतुक आहे का स्वरूपाचं. आणि तुकोबराय काय म्हणतो, वर्णावी थोडी एका विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची करूच नाही. आणि तुम्ही कोणा करता मानवाची. परिचय नाही का नाही ज्ञान. आणि म्हणून जगाचा पुन्हा पुन्हा विचार कर. लटिका सर्व संसार वायर झाड हरिवीन हे कर सध्या. तर खरं सुख मिळायचं. खरं नर ध्याचं कर्तव्य हेच आहे. नर ध्याने हे मिळवावं लागतंय. नाहीतर मग किती वेळा जन्म येऊन किती व्हाय खजित. इस रीति से जगत मिथ्या है और आत्मा सत्य है, या विवेक का उपदेश करा. आत्मा सत्य आहे, जगत मिथ्या ह्या विचाराचा उपदेश केला आचार्यांनी. पुंडलिक श्रीज्ञान राहू दे आता. हे सिद्धांत आहे. आणि सिद्धांत मनात बिंबला पाहिजे तर खरं. असं राहिला सर एखादं हेडिंग थोडं आला सर जवळ. हा जवळ आहे. काय परमार्थ. आणि ही परमार्थ लोकांनी खरं परमार्थ त्या धंदेवाईकडे बुडवला. बुडत नसतो समाज इकडे येत जात नाहीत ना. इकडे आलं त्यांचं पोट कोणी भरायचं.